भारतीय जनता पक्षाला सत्ता आणि जोपर्यंत व्यक्ती महत्त्वाची आहे तोपर्यंतच व्यक्ती ही भाजपच्या जवळची असते. नंतर कालांतराने कोणत्याही व्यक्तीला भाजपचे नेते मोठे होऊ देत नाही. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खुद्द नेत्यांचीच नावे, ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, जे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांचंही 5 वर्षापूर्वी तिकीट कापलेलं असेल. असे असंख्य नेते, त्याचबरोबर ती आपल्या महायुतीमध्ये इतर नेते जर पुढे जाण्याचा विचार करत असतील तर त्यांनाही त्याच ठिकाणी गारद करणे, वेगवेगळे मुद्दे सरकारच आपल्या विरोधकांना पोहोचवण्याचं काम करतंय का, अशी शंका आता जोरदार चर्चा येऊ लागलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याच विरोधात बोलणारे सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आणि फडणवीसच्या अतिशय जवळचे. मात्र धनंजय मुंडे यांना घरी बसवेपर्यंत ते बोलतच राहिले. अशातच लाडकी बहीण योजनेमध्ये माझ्या खात्याचा निधी वळवला असं बोलणारे आणि शिंदेसाठी नेहमीच पुढाकार घेणारे, ठाकरेंना आणि इतर पक्षांना सुद्धा अंगावर घेणारे शिंदेंचे जवळचे म्हणजेच संजय शिरसाट या व्यक्तीच्या मागे आता भ्रष्टाचाराच्या आरोपाचे तोफ उठू लागलेले आहेत. इम्तियाज जलील, अंबादास दानवे आणि यांनी केलेले आरोप, त्याचबरोबर ते हॉटेलचा लिलाव असेल आणि भूखंड व्यवहार प्रकरण असेल, ज्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा टीका केली. मात्र ते संजय शिरसाट आता म्हणतात की जर मला उद्धव साहेबांनी बोलवलं तर मी भेटायला जाईल. वेळेनुसार सूर बदलताना दिसत आहे. यातच आता भाजपने या शिंदेच्या नेत्याची विकेट घेतल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे. इम्तियाज जलील हे भारतीय जनता पक्षाने आणि अजित पवारांनी उभे केलेले या ठिकाणचे विरोधक आहेत. त्याचबरोबर संजय शिरसाट अतिशय जास्त बोलतात. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच अजित पवार आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका घेतली होती. आपली पक्षाची भूमिका मांडत असताना कधी जास्त बोलतात. त्याचमुळे महायुतीमधील इतर पक्ष दुखावले आणि त्यांनीच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं, अशी ही चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे. आपल्याला यात काय वाटतं? भाजपने विकेट घेतली का? कमेंट करा. धन्यवाद.